नागपूर येथील इमामवाडा बसस्थानकातून चोरीला गेलेली तब्बल 1,53,00,000 रुपयांची शिवशाही बस अवघ्या काही तासात शोधून काढत राजापेठ पोलिसांनी एका आंतरराज्यीय वाहन चोराला अटक केली आहे। आरोपीने प्राथमिक चौकशीत तेलंगणा, हैदराबाद आणि आंध्र प्रदेशमध्ये मिळून 20 बस चोरी केल्याची कबुली दिल्याने या प्रकरणाने खळबळ उडाली आहे। राजापेठ पोलीस ठाण्याचे बीट मार्शल सारा आदमने आणि विजय धुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नंदा मार्केट परिसरात सापळा रचण्यात आला। तेथे संशयित आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने 1 जुलै 2026 रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास नागपूरच्या इमामवाडा बसस्थानकातून चार्जिंगसाठी उभी असलेली शिवशाही बस क्रमांक MH14 BT 8258 चोरी केल्याची कबुली दिली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विष्णू गणपती निलावर असे आहे। चौकशीत त्याच्या विरुद्ध वजीराबाद तेलंगणा आणि तिरुमला आंध्र प्रदेश येथे बस चोरीचे गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी चोरी केलेल्या बसमधील बॅटरी, टायर, डेस्क आणि इतर सुटे भाग काढून विक्री करत असे, तर उर्वरित बस भंगारात विकली जात होती। आरोपीकडून जप्त करण्यात आलेली शिवशाही बस अंदाजे 1,53,00,000 रुपयांची असून या चोरीचा गुन्हा गणेशपेठ पोलीस स्टेशन नागपूर येथे नोंद आहे। पुढील तपासासाठी आरोपी आणि जप्त मुद्देमाल गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात उमेश मुंडे तसेच राजापेठ पोलिसांच्या पथकाने केली।